नमस्कार, मी दत्तात्रय सूर्यवंशी. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण एक वेगळा विशेष प्रोग्राम सुरू केलेला आहे की ज्याच्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींचा सन्मान करणं, प्रसार माध्यमाच्या मधून त्यांना प्रसिद्धी देणं हे काम आपण सुरू केलेलं आहे. आणि प्रत्येक क्षेत्र आपण बघतो की संगीत क्षेत्र आहे, समाजकारण आहे, शैक्षणिक क्षेत्र आहे, राजकारण सुद्धा आहे. तर त्याच्यामध्ये जे प्रगतीपथावर असतात तर ते कशा पद्धतीने पुढे जातात तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपण आज ज्या या ठिकाणी आलोय, ज्या ठिकाणी बसलेलो आहे ते प्रेमानंद पाटील सर. नमस्कार. नमस्कार. खास करून म्हणजे नवी मुंबईतलं या नवी मुंबई शहराची ओळखच 21व्या शतकातलं अद्ययावत शहर म्हणून ओळखलं जात आहे. आणि या शहरामध्ये अनेक गावं आहेत. मला वाटतं 29 गावं आहेत. ज्या 29 गावामधलं घणसोली गाव, ज्या गावचा इतिहास असा आहे की ते स्वातंत्र्य सैनिकाचं गाव म्हणून ओळखलं जातं. आजही त्या घणसोलीकडे त्याच पद्धतीने बघितलं जातं. आणि त्याच भूमीमध्ये प्रेमनाथ पाटील यांचा जन्म झालेला आहे. ते भूमिपुत्र आहेत. पण ते भूमिपुत्र असले तरी त्याने क्षेत्र असं वेगळं निवडलेलं आहे. ह्या घणसोलीला अध्यात्माचा सुद्धा वारसा आहे. निव्वळ स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखलं जात नाही, तर अध्यात्माचा वारसा आहे. दरवर्षी या गावातून आषाढ एकादशीला या ठिकाणी दिंडी सुद्धा जाते. आणि जवळजवळ 80% या गावातले परिवार आहेत हे अध्यात्मातले आहेत. आणि तोच वारसा घेऊन आज प्रेमनाथ पाटील आहे. सर, काय सांगाल आज जो तुम्ही या क्षेत्राकडे वळलेला, तुमचा परिचय काय? परिचय असा आहे साहेब की माझं घराणंच हे आध्यात्मिक घराणं होतं. माझे वडील वारकरी संप्रदायाचे भारुडाचार्य, म्हणजे त्यांचं भारुड हे त्यांनी पहिला गाजवलेलं आहे. पूर्वी मी लहान होतो, माझा जन्मही नव्हता त्यावेळेला. तर त्या परिवारामध्ये म्हणजे त्यांच्याकडे मी राहून म्हणजे त्यांचे सगळे संस्कारच माझ्यावर पडलेले आहेत. आणि त्यांचे असणारी काही मंडळी, जसे ठाण्यामध्ये त्यांचे काही गुरुवर्य होते. मला जेवढं लक्षात आहे म्हणजे जसे ते कोंडराम बुवा वगैरे, त्यांच्याकडे ते वारकरी संप्रदायाचे अभ्यास करायचे, घ्यायचे, गायकी करायचे. तर त्या घराण्यामध्ये, त्या वातावरणामध्ये मी वाढलो. आणि चांगले गायचेच ते वारकरी, आणि ते थोडे थोडे मृदुंग पण वाजवायचे. त्यावेळेला मी लहान असताना मग त्यांच्याबरोबर थोडंफार वाजवायचो. मग अशी आमचं मंडळ आहे, हनुमान प्रसाद एक भजन मंडळ नवगराळीमधलं. तर तिथे आमच्या मंडळामध्ये काही मंडळी यायची, बुवा होते, काय होते, सगळं त्यांच्याबरोबर मी राहिलो. नंतर माझी इच्छा झाली की बाबा चला आपण तबला करूया. मंडळाचे काही बँड होते, बँडमध्ये माझी इच्छा होती. म्हणजे कसे एक लहानपणी जो जोश असतो तसा एक जोश मला होता. तर त्या पिरियडमध्ये मग तसं मी करत गेलो. नंतर मी पप्पांना सांगितलं की मला थोडा तबला शिकायचा आहे, चांगल्या ठिकाणी शिकायचा आहे. मग त्यांनी मला, माझे मोठे भाऊ म्हणजे थोरले म्हणजे चुलत बंधू मोठे एकनाथ पाटील, त्यांचे जे सासरे होते शिरोण्या गावातले वासुदेव सुतार, ते खूप परिचित आहेत आपल्या भजन याच्यामध्ये, ते खूप परिचित आहेत. त्यांच्याकडे मला त्यांनी नेलं. मला वाटतं आय थिंक 83-84च्या आसपास असेल ती गोष्ट. तर त्यांच्याकडे मी 5 वर्ष शिकलो तबला. आणि भजनामध्ये मी भरपूर काही वाजवायला लागलो. त्याच्यानंतर माझ्या वडिलांचे गुरु होते माधवराव दौंडकर, जे पुण्याहून यायचे शिकवण्यासाठी. आणि खूप मोठं असं त्यांचं हे होतं. मग त्यांच्याकडे मी आय थिंक 6-7 वर्ष त्यांच्याकडे मी तबल्याचे धडे घेतले. शाळेमध्ये असताना शाळेच्या गॅदरिंग व्हायच्या, मग आमचे तापस सर होते. आणि तिथे आमची एक आवड वेगळीच होती. मग मला ती आवड होती. मग ते काय बोंगो वाजवणं, हे वाजवणं, शाळेतलं. आणि त्यावेळेला 5वी 6वी 7वीला असणार. मग त्या गॅदरिंगमध्ये वाजवणं, आपल्या लेझिम ते व्हायच्या, पिटीचे काही हे व्हायचे, तिथे आम्ही वाजवायला असायचो. असं करता करता मग 10वी झाल्यानंतर कॉलेजला गेलो. कॉलेजमध्ये एक वेगळी टीम झाली आमची. मी तबला वाजवायचो, काही प्रोग्राम असले का तिथे मी जाऊन प्ले करायचो. असं करता करता आमचे व्ही डी पाटील सर प्रिन्सिपल होते. त्यांनी बघितलं की यांच्याकडे थोडं टॅलेंट आहे. मग त्यांनी छोटासा एक ग्रुप बनवला आमचा कॉलेजमध्ये, मॉडर्न कॉलेजला, एक आय थिंक 88च्या आसपास, 88-89. मग तिथे झालं, आवड निर्माण झाली. मग काय करायचं, मग आमच्या गावात ऑर्केस्ट्रा, आमचे जे मित्र होते, मंडळी होती, जे आम्ही बँडमध्ये पण मी ब्रास बँडमध्ये पण वाजवायचो त्यावेळेला. तर मग असं एक झालं की बाबा, आणि आवड खूप, म्हणजे असं एकदम तळमळ म्हणतात ना, तसा प्रकार होता. काय चांगलं होईल, चांगलं व्हायला पाहिजे आपल्याला. म्हणजे अजूनपर्यंत तरी मला कुठल्या अशी गोष्ट अशी वाईट किंवा काहीतरी चाललं का मला ते आवडत नाही. म्हणजे असं
की ते चांगलं करण्याचा प्रयत्न असतो माझा. तसं माझं झालं. मग त्या ऑर्केस्ट्रामध्ये आम्ही वाजवायचो. त्यावेळी आपल्या पट्टीमध्ये ऑर्केस्ट्रा हे खूप कमी व्हायचे. करेक्ट. त्यावेळेला म्हणजे आमच्या स्टँडर्ड अल्कली, नौसील अशा यांच्या पूजा व्हायच्या गावामध्ये. मग तिथे ते कधी कधी ऑर्केस्ट्रा ठेवायचे, हे ठेवायचे. मग तिथे अगदी जायचो, बघायचो. मग हे आपल्याला काय येत नाही, हे काय असतं, याचं काय नॉलेज नाही. असं करता करता मग आम्ही मित्रमंडळी असे प्रोग्राम करायला लागलो त्यावेळेला. मग तसं करता करता मग इच्छा झाली की हे चांगलं व्हायला पाहिजे. मग माझ्याकडे एक माझा मित्र होता, किशोर म्हणून मित्र, किशोर मेहर त्याचं नाव. तो ठाण्याहून यायचा. त्याला गिटारची भयंकर आवड होती आणि तो गिटार वाजवण्यासाठी यायचा. पण ते मला काय कळायचं नाही ना, माझं क्षेत्र नव्हतं ना ते. त्यावेळी वेस्टर्नचा अभ्यास नव्हता. मग ठरवलं. मग मी त्याला नंतर मी त्याला बोललो, अरे मला ना म्हटलं थोडंसं कीबोर्डचा अभ्यास घ्यायचा आहे. तो बोलतो तुला शिकायचं का? हो म्हटलं. पण मला चांगले गुरु दे की ज्यांच्याकडून मी चांगलं काही शिकू शकतो. मग त्यांनी मला काय केलं की मग ठाण्याला मिडबावकर, संजय मिडबावकर म्हणून प्रसिद्ध होते, ते वारले हल्ली. तर त्यांच्याकडे तो घेऊन गेला. एकदम सुशिक्षित घराणं आणि ते हाय स्टेटस म्हणजे त्यांचं. आणि त्यावेळी त्यांचं नाव पण होतं ऑर्केस्ट्रा लाईनमध्ये, खूप नाव त्यांचं. तर त्यांच्याकडे नेलं. मग त्यांनी मला सांगितलं की तुला शिकायचं आहे का? तो म्हटलं मला शिकायचं आहे, पण तुझ्याकडे इन्स्ट्रुमेंट काय? मग त्यावेळी आपल्याकडे कुठे इन्स्ट्रुमेंट होते? बरोबर. त्यावेळी कॅशिओ वगैरे आपण जे वाजवायचं ते बँडमध्येच वाजवायचो, नाही का? अशी घरी काय असं काय आपल्याकडे काय इन्स्ट्रुमेंट असं काही नव्हतं. मग ते इन्स्ट्रुमेंट मग पप्पांना सांगून मग मी त्यांना सांगितलं की मला जर असाच इन्स्ट्रुमेंट पाहिजे. मग पप्पांनी मला थोडेसे पैसे दिले. त्याच्यातून एक त्यांच्याच मित्राकडे एक सिंथेसायझर होता, तो मी घेतला. आणि तो घेतल्यानंतर मग त्याच्यावर माझी प्रॅक्टिस चालू झाली. कळालं का? मग असं स्ट्रगल करता करता ऑर्केस्ट्रा लाईनमध्ये त्यांनी मला चांगलं शिकवलं पण, चांगलं केलं पण. आणि मग नाव वाजलं. इथे ते प्रोग्राम करायला लागलो आम्ही, भरपूर काही प्रोग्राम करायला लागलो. मग त्याच्यानंतर मग एक माणसात संगीतामध्ये कधी कोणी पूर्ण होत नाही, नाही का? त्याच्यानंतर मला आवड निर्माण झाली. मला हे शिकायचं, मग ते शिकायचं. याच्यामध्ये काय अजून डेव्हलपमेंट आहे, कॉर्ड चार्ट कसा असतो, काय कसं असतं, फॉलोज कसं केला जातं, एखाद्या जो गाणार आहे, गवय्या आहे किंवा गाणारे जे आहेत सिंगर्स, त्यांना फॉलो कसं केलं जातं याचा अभ्यास, हा सगळा त्यांच्याकडे भरपूर. माझा जास्तीत जास्त वेळ त्यांच्या घरामध्ये गेलो. 15 वर्ष. आता तुम्ही म्हणालात की तुम्ही मॉडर्न कॉलेजला होता हा, आणि ठाणे बेलापूर पट्टीतला पूर्वेकडचा भाग हा कंपन्यांनी व्यापलेला होता. अशा बरोबर. खंडातल्या सगळ्यात मोठ्या ह्या ठिकाणी त्या कंपन्या होत्या. बरोबर भूमिपुत्र होता तुम्ही, आणि बरोबर भूमिपुत्राने तिकडे प्राधान्य दिलं जायचं. बरोबर. तुम्ही कधी असं नोकरीसाठी प्रयत्न केला का? नाही, नोकरीसाठी असं काय माहितीये का सुर्वे साहेब, नोकरीचं काय डोक्यातच नव्हतं ना. अच्छा. मला काय व्हायचं नंतर मग मी मृदंग वाजवायचो त्यावेळेला भजनं वाजवायला जायचो, कीर्तन वाजवायला जायचो. मग तिथे थोडंसं काय होईना, मग कोणी शाल नारळ, कोणी थोडासा मानधन मला त्यावेळी द्यायचं. जायचं. आणि कधी आयुष्यामध्ये असं डोक्यात माझा कधी विचार आलाच नाही की मी कुठेतरी नोकरी करावी, कारण माझं पॅशनच ते होतं. म्युझिक हे क्षेत्रच होतं. म्हणजे मी गुरूंकडे जाणार, बसणार, हे करणार, ते करणार. आणि त्याच्यासाठी मला माझ्या वडिलांनी कधी असं काही मला अडथळा दिला नाही. तुला काय करायचं ते कर, पण चांगलं कर, असं. आणि माझे काय चांगलं वाईट हे सगळ्या गोष्टी या क्षेत्रामध्ये असतात. आता तुम्ही हे सगळ्या गोष्टी बोललात की संगीत क्षेत्रातल्या वाद्य जे आहेत ती बरीच वाद्य तुम्ही अगदी लहानपणापासून हाताळली. आवड होती ना मला कसं होतं, म्हणजे याचा अर्थ की आवड असेल की सवड मिळते. बरोबर. हा फार महत्वाचा भाग आहे. वेस्टर्न म्युझिककडे सुद्धा तुम्ही वळलात. हा, बरोबर. ते कसं काय? वेस्टर्नकडे वळलात, मी तेच तुम्हाला सांगितलं ना की आम्हाला अशी आवड होती. आमचा एक ग्रुप होता, तिथे आम्ही छोटे छोटे कार्यक्रम करायचो. तुम्हाला पण ते माहितीच आहे, तुम्ही बघितलेलं आहे त्यावेळेला. अशी आवड होती की बाबा मला काहीतरी चांगलं करायचं आहे. मला मग जे पटलं नाही मी ते नाही केलं. ओके. मला अजूनपर्यंत मी तुम्हाला सांगतो, माझं जे ध्येय आहे किंवा माझा जो हे आहे ते मला चांगलं करण्याचंच आहे. मी चांगलं करण्याचाच प्रयत्न करतो आणि त्यासाठी मग मी माझा अभ्यास करतो, त्याच्यासाठी मी मेहनत घेतो. आणि मेहनतीशिवाय कधी तुम्हाला ह्या गोष्टी शक्य होत नाहीत, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. मग ते कुठलाही असेल, वेस्टर्न अभ्यास असेल, पियानो असेल, कीबोर्ड असेल, कुठलंही इन्स्ट्रुमेंट असेल. तसं त्यावेळेला लहानपणी असताना मी बँड वाजवायचो. बँडमध्ये मी ड्रम वाजवायचो. ड्रम नंतर मला वाटतं अरे मला हे पण आलं पाहिजे, मग ते वाजवायचो. आता हे सगळं करताना समोर आपले
गावातली लोक असायची हा. किंवा कोणीतरी, मग ते वाजवत असताना कधी असं तुम्हाला वाटलं का यार हे मी वाजवतो तर त्यांना काय वाटेल असं? ते नाही नाही, गाण्यामध्ये- मी कधीच तो विचार केला नाही. ओके. माझं कसं होतं, माझं ते ड्रीमच होतं, मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड व्हायचो. हो हो. अजूनपर्यंत मी असं म्हणत नाही. माझं वेस्टर्नचं मी स्टडी केलंच, त्यामध्ये मी अभ्यास पण केला. देवाच्या कृपेने मी सगळीकडे बऱ्याच लोकांबरोबर मी साथी पण केलंय. आणि माझं ड्रीम असतं, मी कधी कोणाचा विचार नाही करत. एकदा मी समजा आता मी गायन करतोय, शास्त्रीय गायन करतोय. जेव्हा तुमचा सकाळी फोन आला त्यावेळी मी माझ्या ह्यामध्ये इन्व्हॉल्व झालो. तुमच्या फोन आल्यावर मला कळलं, तो त्या छान वाटतं. त्यांची चॉईस असते. ते बघतात, आपल्या म्युझिकवरती एन्जॉय करतात. ते आपल्याला मनाला वाटतं की आपण जे करतोय ते खूप छान, त्यांना त्यांचं एन्जॉय मनोरंजनाचा भाग आहे ना. आता तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टी माहितीच आहे की लोकांनी एकत्र यावं हाच भाग तो असतो, तिथे एन्जॉय करावं. त्याच्यासाठी ते प्रोग्राम ठेवतात. मग ते फक्त एन्जॉयमेंटसाठीच प्रोग्राम होतात ना. तिथे सगळे आता थोडाफार बदल तर आहेच ना. म्युझिक, त्यावेळेचं म्युझिक यावेळेच्या म्युझिक मध्ये थोडासा फरक आहेच ना. नॅचरल त्या गोष्टी आहेच. पण ज्या ज्या क्षेत्रातील लोक आहेत, त्या म्युझिक असं आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातला माणूस एन्जॉय करतो, असं माझं मत आहे. मग ते संगीत कुठल्याही क्षेत्रातलं असू द्या. बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मी गायनाकडे सुद्धा वळाला. हा, बरोबर. तर गायनाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. बरोबर बरोबर. जर मला गायचंच आहे तर मला पहिला पाया मजबूत केला पाहिजे, बरोबर. तरच मी पुढे जाऊ शकतो. तर ते क्षेत्र आणि त्याकडे तुम्ही कसे वळलात? वळलात म्हणजे कसं झालं की काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात, नाही का. सगळ्याच गोष्टी सारख्या नसतात. हे माझं मत आहे. प्रत्येकाचे अनुभव आहेत. ज्या वेळेला माझ्या टूर्स होत्या, मी भरपूर ठिकाणी कार्यक्रमाला जायचो आणि घरामध्ये पण काही गोष्टी होत्या. मी तेव्हा ह्या घरामध्ये आलो राहायला. त्यावेळेला माझ्या पप्पांची इच्छा पहिल्यापासून होतीच की तू एवढा वाजवतोस तर तुला गायन पण थोडंसं आलं पाहिजे. बरोबर आहे. तू साथी करतोस, पण साथी बरोबर तू फक्त तुझे सरगम दाखवतोस, तर तुला ते वोकलनी पण दाखवता आलं पाहिजे. तर मग मी ठरवलं, असं आमचे जेव्हा पप्पा होते, माझे बाबा होते त्यावेळेला मग आमचा एक विषय झाला की तू शिकायला. मी बाबांना बोललो ठीक आहे, आता मी जास्त काही टूर वगैरे करत नाही, मी कार्यक्रमाला कुठे जास्त जात नाही, त्याच्यामुळे मी मग शिकायला घेतो. मग म्हणजे बी ए तुपे सर यांचा मला ऍड्रेस माझे मित्र जे गाणारे होते त्यांनी मला दिला. त्यांच्याकडे मी गेलो आणि 2014ला मी ते शास्त्रीय गायन शिकायला घेतलं. ओके. आणि होते डेव्हलप आता हळूहळू, आणि मला आनंद पण मिळतो त्या गोष्टीचा, खूप आनंद आहे त्या गोष्टीचा. त्यामुळे मला चांगली 4 लोकांची संगत चांगली मिळाली. संप्रदाय भाग म्हणजे माझी गायकी मी डेव्हलप करतो. त्याच्या पाठीमागे माझे गुरुवर्य श्री म्हणजे बी ए तुपे सर आहेत. त्यांची खूप मेहनत आहे. गुरूंची मेहनत तर शिष्याच्या पाठीमागे असतेच, तर पर्याय नाही. असं मी ते शिकत गेलो आणि आता करतोय ते. म्हणजे अजून पूर्णता त्याच्यामध्ये नाही आहे, पण जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न आहे. आता हे सगळे क्षेत्रामधून तुम्ही संगीत क्षेत्रात म्हणजे अगदी छोट्या गावातून अगदी शहरापर्यंत गेला. जेव्हा तुम्ही तो कार्यक्रम करून बाहेर पडता, हा, त्यावेळेला तुम्हाला रसिकांचा प्रतिसाद कसा मिळतो? छान मिळतो. खूप खुश होतात ते. ज्या वेळेला इंटरनेटचा वगैरे जमाना नव्हता, एक आपला काळ, माझी बिगिनर्स मी सांगतो तुम्हाला, त्यावेळेला गावोगावी जायचं, तेव्हा गावामध्ये असे कार्यक्रम बघायला मिळायचे नाही ना. त्यावेळेला खुश व्हायचे, भरपूर एन्जॉय करायचे आणि त्यांच्या पूजा व्हायच्या, काय व्हायच्या, खूप आनंद होता त्यावेळेला. ह्या सगळ्यामध्ये तुमचे गुरु कोण कोण? माझे पहिले गुरु ज्यांच्याकडे मी शिकलो म्हणजे तबला, ते वासुदेव सुतार, म्हणजे शिरोण्या गावातले. त्याच्यानंतर मी माधवराव देवणकर यांच्याकडे केला तबला. त्यांच्याकडे मी 4-5 वर्ष शिकलो, यांच्याकडे 5-6 वर्ष केलं. त्याच्यानंतर मग मी कीबोर्डसाठी संजय मिडबावकर ठाण्याचे, त्यांच्याकडे मी जवळजवळ 12 ते 15 वर्ष त्यांच्याकडे ऑर्केस्ट्रेशन केलं.
त्याच्यानंतर मला वाटलं की थोडंसं वेस्टर्नचा अभ्यास मला केला पाहिजे, किंवा त्याला स्टॅप नोटेशन म्हणतो आपण, जे इंडस्ट्रीमध्ये वाजवलं जातं, ते शिकायची इच्छा झाली. मग मी रजनीकांत पाटील सर वरळीचे सुप्रसिद्ध होते, म्हणजे ते मोठ्या मोठ्या जसे आशाताई असतील यांच्याबरोबर वाजवायचे, त्यांच्याकडे मी स्टाफ नोटेशन केलं. आणि मग वेस्टर्नसाठी थोडंसं मी एक ते देवा बंगेरा म्हणून आहेत चांगले कीबोर्ड प्लेयर, त्यांच्याकडे मी 3-4 वर्ष केलं. म्हणजे मध्ये मी जात असतो अजून. आणि त्याच्यानंतर तुपे सर हे माझे आत्ताचे गुरु, सध्याचे प्रेझेंट शास्त्रीय संगीतातले. त्यांनी मला घडवलं, त्यांनी मला आता सगळं बरं, तुमच्या हे सगळं आणलं. करत असताना तुमच्या कुटुंबाच्या की तुमचे पती आज संगीत क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे, म्हणजे गायनामध्ये आहे आणि कीबोर्ड आणि इतर त्यांनी पाश्चिमात्य देशात सुद्धा जाऊन बरेच वर्ष त्यांनी संगीताला एक बाज दिलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की माझ्या कुटुंबाच्या सहकार्यामुळेच मी एवढं मोठं झालेलो आहे. काय सांगाल तुम्ही? मला नमस्कार. मला मुळात आवड होती, आम्हाला म्हणजे सर्वांनाच कलेची आवड आहे. त्याच्यामुळे जेव्हा माझं लग्न जमलं तेव्हा मला कळालं की ते पियानिस्ट आहेत, कीबोर्ड प्लेयर आहेत. त्यांचं वाजवणं मी एकदा ऐकलं होतं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की कोणीतरी अनुभवी मोठा वयस्कर माणूस कोणीतरी ज्ञाता वाजवते कोणीतरी. जेव्हा मला कळालं की म्हटलं यंग कोणीतरी आहेत आणि ते वाजवत आहेत, तर मला फार तेव्हाच त्यांचं टॅलेंट मला आवडलं होतं. पण मला माहिती नव्हतं का तेच स्थळ म्हणून मला येणार आहेत. आणि जेव्हा ते मला पाहायला आले आणि नंतर मला कळालं की ते ज्यांना मी लाईक करत होती, कारण की महाशिवरात्रीचा प्रोग्राम होता, तिथे त्यांचा कीबोर्ड प्लेअर वाजवत होतं. मी आमच्या गच्चीवरनं ते ऐकत होते आणि मला फार आवडलं ते वाजवणं. मी म्हटलं कोणीतरी अनुभवी सुंदर वाजवत आहे, तर अप्रिशिएट मी तेव्हाच केलं होतं. पण जेव्हा मला कळालं का ते स्थळ रूपात मला आलेत, मी आतून आणखीन आनंदी झाले. कलेची आवड माझ्या माहेरी पण सगळ्यांना आहे, पण आम्हाला जशी आवड आहे त्याच्यानंतर माझी इच्छाच होती की मला वारकरी कुटुंबात जायचं होतं लग्न झाल्यानंतर. आणि योगायोगाने हे कलेचे म्हणजे कलेमध्ये हे एकदम काय म्हणतो प्रावीण्य प्राप्त होते. आणि शिवाय माझे सासू सासरे वारकरी संप्रदायाचे म्हणजे आमचे बाबा तर भारूड पण करत होते. तर सगळ्या कलाकारांचंच घर होतं हे, आणि जे मला हवं होतं तसंच ते मिळालं. त्याच्यामुळे खूप आनंदी होते. मग त्यांचे बाहेर त्यांचं असायचं, टूर्स असायचे त्यांचे जाण्याचं वगैरे. मला कधी फरक नाही वाटला, कारण की मला ते आतून आवडत होतं की हे कलेसाठी करतात. आणि कला संगीत क्षेत्र असं आहे का तो एक मेडिसिन आहे. तो जर त्यांच्या वाजवण्याने इतरांना आनंद भेटतोय, त्यासाठी तो विरहही सहन होत होता 6-6 महिन्याचा. शिवाय जबाबदारीही पार पाडताना मला आनंदाने पार पडत होती. माझं सासर पूर्ण आमचं म्हणजे दीर वगैरे आहेत, ते पण सगळे भजनं वगैरे त्यांचे असतात. वारकरीचा संप्रदायाचा वसा लाभलेला आहे आमच्या घराण्याला. त्याच्यामुळे मला आनंदच वाटतो. त्याच्यामुळे मी कधी माझ्यामुळे तरी अडथळा त्यांना कधी येऊ नये, किंवा कशात माझ्यामुळे काही त्यांना त्रास होऊ नये याची मी पूर्ण काळजी घेते. आता तुम्ही म्हणालात की हा वारसा चालवलेला आहे, सासरे अध्यात्मात, दीर आणि तुमचे मिस्टर सुद्धा, आणि तुम्हाला सुद्धा ती आवड आहे. याच बरोबर तुमचे चिरंजीव आज पदवी घेत आहेत, त्यांना त्याची आवड आहे का? हा आहे, पण अगदी शास्त्रीयच करेल असं मी सांगू शकत नाही. पण गाण्याची आवड त्याला फार आहे. वेस्टर्न गाणी चांगली म्हणतो. आणि अजून त्याचं IITचा अभ्यास आहे हा इंजिनिअरिंगचा. तो जर पूर्ण झाला का त्याला त्याच्या जोडीने त्याला तसं वेस्टर्न क्लासेस मला लावायचे आहेत त्याच्यासाठी. त्याला कुठलीही आपली पाश्चात्य असू दे किंवा आपली संस्कृती असू दे, कलेची आवड असणे जास्ती गरजेचं आहे. त्याच्या आवडीला त्याचे डॅडी हेल्पच करणार, त्याचे वडील, आणि त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी ते खंबीरपणे उभे आहेत. माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी ते खंबीरपणे उभे आहेत. तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी मला खंबीरपणे राहणं आवडही आहे आणि आवश्यकही आहे. ची साथ तुम्हाला मिळते का? खूप साथ आहे. कुटुंबाची साथ शिवाय या गोष्टी कधीच होत नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये, ते क्षेत्र कसंही असेल. माझ्या बायकोची साथ खूप आहे, तिने काही गोष्टी भरपूर सांभाळल्या. ओके. आणि आई वडिलांची साथ तर ऑफिसली असतेच, त्याच्याशिवाय ह्या गोष्टी. हे सगळं तुमचा प्रवास करता 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 एक आनंदाचा क्षण, एखादा दुःखाचा क्षण आणि पुरस्कार म्हणजे असं काय, आम्हाला भरपूर ठिकाणी ज्यावेळी आमचे कार्यक्रम व्हायचे, न्यू बॉम्बे आपले बॉम्बे बीट्स म्हणून ऑर्केस्ट्रा, त्याचे रसिक गणत्र म्हणून वारले ते,
त्यांचे व्हायचे मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये. त्यावेळेला बरेच काही मला असे ट्रॉफ्या म्हणा, अवॉर्ड म्हणा ते मिळालं, पण मी कधी असं कोणाला प्रेझेंट केलेलं नव्हतं. आणि आता मध्यंतरी एक 4-5 वर्षापूर्वी घनसोलीला आपले दीपक पाटील त्यांनी घनसोली रत्न म्हणून ते एक मला अवॉर्ड दिलं. अधूनमधून ह्या सगळ्या प्रोग्राम करतो तेव्हा ते होतच राहतं, पण त्या सगळ्या गोष्टी आपण प्रेझेंट करत नाही ना. पण या सगळ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला म्हटलं की आनंद आणि दुःख दोन गोष्टी असतात की ज्या तुम्हाला कुठे आनंदाचा क्षण असं होतं की तुम्हाला फार आनंद झाला, आणि एखादी अशी घटना असते की जिथे तुम्हाला कुठेतरी दुःख झालं की यार मला असं का वाटतं असं. बऱ्याच ठिकाणी मी ज्या वेळेला गेलो, ज्या वेळेला मी मोठे मोठे कार्यक्रम करायचो, ज्या वेळेला मोठ्या लोकांची साथ होती, मी खूप आनंदी असायचो आणि खूप हॅप्पी यांच्याबरोबर मला मिळते. पण काही ठिकाणी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला दिग्गज लोक जेव्हा वाजवायचे किंवा काय करायचे प्लेइंग, तेव्हा मला दुःख व्हायचं, मला हे आलं पाहिजे. अच्छा, मला हे नाही आलं तर मी तिथपर्यंत जाऊ शकत नाही. मग त्याचा मी अभ्यास केला. तेच तुम्हाला सांगितलं की माझे कसा ट्रॅक बरोबर आहे तिथं थोडं म्हणजे हे दुःख झालं की मला हे इन्स्ट्रुमेंट दिसतंय तर हे मला का नाही आलं पाहिजे, तर ते आलं पाहिजे. म्हणजे हे दुःख होतच ना. आता तुम्ही म्हणलात की मी गायनाकडे वळालोय, तुमचे गुरु तुपे सर आहेत, समोर हार्मोनियम आहे. सर काय आहे तुमचा एखादा झलक जर आम्हाला दाखवली तर फार बरं होईल. झलक म्हणजे आता मी तसा शिकतोच आहे, मी काय एकदम अजूनपर्यंत त्या लेवलला अजून गेलो नाही. शिक्षण हे माणसाच्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत असतं. हो ना, हो ना, हो ना, हो ना, ते तर आहेच. एक फक्त तुम्हाला राग सरस्वती मध्ये थोडस म्हणजे ठीक आहे ना, काय हरकत नाही, ते मी तुम्हाला थोडस ऐकवतो. पकर मोहे ना छेड़ो, बैया पकर मोहे ना छेड़ो, लाज के मारी मारी जात, लाज के मारी मारी जात, बैया पकर मोहे ना छेड़ो, बैया पकर. ही बंदिश आहे ऍक्च्युली, सरांनी मला त्याच्यामध्ये बडा ख्याल पण आहे ह्याच रागामध्ये, सरस्वती या रागामध्ये, आणि तो बडा ख्याल 7 मात्रेमध्ये 5.5 मात्रेमध्ये तो तुम्ही गातो. हाय असं अभ्यास चालू आहे. आता तुमची म्हणजे आहे की तुम्हाला आवड आहे, तुम्ही संगीत म्हणजे साहित्य शास्त्रीय संगीताकडे तुम्ही वळालेला. आजची युवा पिढी जी आहे, आपण बघतो की प्रत्येकाला, मी मग अशी पण म्हटलं की आवड प्रत्येकाच्या अंगात गुण असतात, परंतु ते अवगत करणं, त्याला तो प्लॅटफॉर्म तयार करून देणं. अशा जर एखादे काही विद्यार्थी जर तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी जर आले तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता? नक्की करेन. बघा कसं आहे माहिती का, 2-3 प्रकारचे विद्यार्थी असतात. काही त्यांना करायची इच्छा असते, काही त्यांना वाटतं की हे मला आलं पाहिजे पण मेहनत करायची इच्छा नसते. असे विद्यार्थी पण आहेत. पण गुरुला तेव्हाच शिष्यावरती प्रेम होतं जेव्हा तो करणारा असेल, तो करतो, त्याच्यावर मेहनत करतो. ही गोष्ट कशी आहे की तुम्ही मेहनत नाही केली तर ही गोष्ट येणं शक्य नाही. म्हणजे मेहनत ही आहे, मेहनत कुठलंही क्षेत्र मेहनत तुम्हाला करायची. याबरोबर आपण बघतो की तुम्ही सगळ्या क्षेत्रात गेलात. आत्ताच एक युग आलेलं आहे ते म्हणजे करावकेच, आम्हाला फास्ट अगदी अरे म्हणजे मला माईक समोर आलं की आता मी गातो, मी बरोबर गायक झालो, असं एक फॅड निर्माण झालेलं आहे. बरोबर आहे. करावके अथक प्रयत्न करताय, कष्ट करताय,
आणि म्हणून आज दिसतंय. पण आज इथे असं झालंय की माझ्या हातात माईक आला म्हणजे मी गायक झालो, असं एक भ्रम तयार झालाय. त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? बघा कसं आहे माहिती आहे का, कराओके क्षेत्र जे आहे ना, ठीक आहे मनोरंजनाचं आहे, सगळं आहे, मान्य आहे मला. प्रत्येकाला इच्छा होते की मला गायचं आहे. पूर्वीपासून ज्या लोकांनी मेहनत केलेली आहे ते गवय कसे होते, त्या लोकांचा इतिहास काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण माझ्या मते म्हणजे मी तर स्पेशली म्हणेन की कराओके हा जो क्षेत्र आहे हा तुम्हाला अभ्यास करण्याचा क्षेत्र आहे. जेव्हा तुम्ही कराल, जेव्हा तुम्ही शास्त्रीय गाण्याचे धडे घ्याल, एखादा अभ्यास कराल आणि त्याचा रियाज तुम्ही कराओकेवर कराल, डायरेक्ट तुम्हाला सा प म कसं कळेल मला सांगा? करेक्ट नाही कळणार तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला गुरुकडे जावंच लागेल, शिकावंच लागेल. ते काय आहे, तो ट्रॅक कसा आहे, काय कसं आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतात, असं माझं मत आहे. ते जर केलं आणि त्या स्वरांचा जो आनंद आहे ना तो तुम्हाला खूप काही मिळतो. स्वरांच्या त्या गुंफणामध्ये जर तुम्ही गुंफत गेला तर त्याच्यासारखा आनंद जगामध्ये कुठेही नाही असं मला वाटतं. कारण मी त्या क्षेत्रात तुम्ही कीबोर्ड वाजवता, हार्मोनियम आणि कीबोर्ड याच्यातला फरक काय? म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की कीबोर्ड वाजवत असताना याच्यात तो सूर, तो ताल इथे तुम्ही करू शकता का? नाही, हार्मोनियम हा बेसिकली आपला एक ऑर्गन टाईप इन्स्ट्रुमेंट आहे ना, जो आपल्याकडे एकच साऊंड मध्ये वाजतो. आणि सिंथेसायझर हा याच्यामध्ये वेगवेगळे साऊंड्स असतात. जसं आता आपण बघतो फिडिंग करतो आपण, काय का आता ज्या रेकॉर्डिंग्स होतात सगळ्या होतात त्याच्यामध्ये सिंथेसायझरचा उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये संतूर आला, सगळं हे सगळं फिडिंग करून ठेवलेलं असतं. त्याचा एक वेगळा एक हे आहे म्हणजे साऊंड आहे. हार्मोनियम हे आपलं भारतीय इन्स्ट्रुमेंट्स आहे, याच्यामध्ये ओकल तयार, ओकलसाठी याचा सगळ्यात जास्त उपयोग केला जातो. एक तानपुरा. तुम्ही युवा पिढीला काय संदेश द्याल? आज बघतोय की आपण की भरतनाट्यम मध्ये 4 वर्षाच्या मुली सुद्धा भरतनाट्यम करतात. काही इन्स्ट्रुमेंट असे की जिथे लहान लहान मुलांना सुद्धा आज आवड आहे की तिथे क्लास लावतात, शाळेतून जातात, प्रायव्हेट क्लास करतात, परत जातात, परत ते इन्स्ट्रुमेंट शिकतात. तुम्ही तुमचा अनुभव आणि संदेश. माझा अनुभव हेच मी सांगेन की आत्ताच्या युवा पिढीने एक चांगला गुरु निवडावा, त्या गुरुकडे जाऊन चांगलं शिक्षण घ्यावं आणि त्यांच्या संपर्कात राहून त्यांनी ते डेव्हलप करावं. त्याच्यासारखा आनंद येणार. आणि काय माहिती काय, हे संगीत असं आहे की त्याच्यामध्ये इम्युनिटी बनते, माणूस घडतो. ते काम गुरुचं असतं. आपल्या शिष्याला इकडे तिकडे ते वळून पण देणार नाही. करेक्ट, ते गुरुचं काम आहे. आई वडील तर असतातच पण गुरु त्याला घडवतो. जसे मग ते आपले शाळेतले शिक्षक असतील, कोणीही असेल, गुरु गुरु आहे. गुरुच आपल्याला घडवतो आणि गुरुच करायला लावतो. सगळ्या गोष्टी आपण गुरुशी शेअर करतो. हे असं मला असं वाटतं की त्यांनी ते केलं पाहिजे, त्याचा फायदा त्यांना पुढे नक्कीच होईल. आता तुम्ही गुरुचं म्हटलात की गुरुशिवाय तर काय होऊ शकत? हो ना, हो ना, बरोबर आहे. थोडस एक वेगळा एक प्रश्न माझा असा आहे की सिने क्षेत्रामध्ये, मग ते मराठी चित्रपटात असेल किंवा हिंदी चित्रपटात, तुम्हाला आवडता हिरो कोण? माझे आवडते हिरो म्हणजे कसं, तसं बघायला गेलं तरी मूवीज खूप कमी बघतो. पूर्वी शाळेत वगैरे असताना आपण बघायचो, पण आता मी मूवीज जास्त बघत नाही कारण मी माझा जास्त वेळ या संगीताकडे. ठीक आहे ना, तरी सुद्धा कधी कधी मनाला भाऊ कोण जातो आपण की यार अमिताभ बच्चनचं नाव घेतलं की आज त्यांचं वय पाहिलं. बरोबर बरोबर. तर आता जितेंद्र ठाण्यात येऊन परवा गेले. बरोबर. माझं वय 86 वर्ष आहे. 86 वर्ष. बरोबर. मराठी उत्कृष्ट बोलत होते. हो हो हो. पूर्वीची चाळ, आता जीवनमान बदललं, परंतु मनातल्या भावना नाही बदलल्या. खरंच आहे, खरी गोष्ट आहे. बरोबर आहे. तसं बघायला गेलं तर एक सगळ्यांची प्रचलित आहेत. समजा मी जर व्हॉइस क्वालिटी ज्यांची मी बघेन ते अमिताभ बच्चन इज माय फेवरेट. आणि मराठीमध्ये सगळ्यात माझे फेवरेट असेल तर नाना पाटेकर. वा, म्हणजे त्यांच्या व्हॉइस क्वालिटी, त्यांचं एक वेगळं एक जो रिदम आहे, बोलण्याचा रिदम असतो ते. बाकीचे सगळेच चांगले आहेत, मी असं म्हणत नाही, पण एक आपली चॉईस असते ना की नाही हे विचारण्याचं तात्पर्य की एक आवड. आता सगळे कलाकार दिग्गज असतात. आता तुम्हाला हे पण म्हणणार की संगीत क्षेत्रातले संगीतकार कोण? बरोबर. दुसरी गोष्ट, गायनांमध्ये तुमचे आवडते गायक कोण, आवडती गायिका कोण? पर्सनल आहे. बरोबर बरोबर. सगळेच चांगले दिग्गज असतात, पण मनाला कुठेतरी वाटतं तर ते कोण तुमचे? आता हिंदीमध्ये तसं मी बघायला गेलात म्हणजे आपले फिल्मी मधले तर मी जास्त करून आत्ता पण जर काही गाणी गात असेल, काही क्लासिकल पण गाणी गातो किंवा काय, तर रफी साहेबांची गाणी गातो, हे माझे फेवरेट आहेत. ओके. बाकी ते सगळे आहेतच, ते त्यांच्या ठिकाणी आहेत, पण एक माझे फेवरेट आहेत ते मी रफी साहेबांना जास्त फॉलो करतो.
आणि मराठीमध्ये जर तुम्ही बघितलं तर मराठीमध्ये तसं मला आवडणारे माझे गायक कोणी असतील आपल्या क्षेत्रातले किंवा असे चांगले, तर त्याच्यातले म्हणजे आता एक मला तसं वाटतं म्हणजे वाडकरजी आहेत किंवा हे सगळे चांगले, सुरेश वाडकरजी आहेत, अशी बरीच मंडळी आहेत की ते आता सगळ्यांचीच नावं मी नाही तुम्हाला सांगू शकत, ते मला खूप आवडतात. क्लासिकलमध्ये जर समजा एक जस्ट एक्झाम्पल, तर क्लासिकलमध्ये भीमसेन जोशी यांना मी जास्त ऐकतो, उस्ताद आमिर खान साहेब यांना मी ऐकतो, आणि बाकीचे पण आहेत, राशिद खान साहेब आहेत, हे दिग्गज आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मी थोडंफार शिकतोच आहे. म्हणजे माझं ते एक आहेत माझ्या आवडीचे गायक आहेत ते सगळे असे. तुम्ही बघितलं असेल की सुरुवात कशी झाली आणि आता प्रगतीपथावरती कसे आहेत. एकही इन्स्ट्रुमेंट असं नाही की त्यांनी वाजवलेलं नाही किंवा त्यांच्या घरात नाही, ते इन्स्ट्रुमेंट सुद्धा आपण पाहणार आहोत. हे करत असताना प्रत्येक क्षेत्रातला कुठलंही क्षेत्र असेल तर तुम्हाला गुरुशिवाय तुम्ही काही करू शकत नाही, आणि संगीत क्षेत्रात तर प्रामुख्याने गुरु हा पाहिजेच, तरच तुमची प्रगती होऊ शकते. आज नोकरीपेक्षा, व्यवसायापेक्षा त्यांनी संगीताला फार जवळचं केलं, आत्मसात केलं. माझा आत्मा म्हणजेच संगीत, अशा प्रकारे प्रेमनाथजी तुम्ही खरोखर केलेलं आहे. मला वाटतं तुम्हाला अजून एक कुठल्या तरी वेगळ्या नावाने लोक ओळखतात, ते नाव कुठलं? वेगळं म्हणजे आता प्रेम म्हणून, ते शाळेमध्ये जेव्हा आम्ही असायचो प्रेम म्हणून म्हणायचे. मी ॲब्रॉडला काही कार्यक्रम करायचो ते असायचो तेव्हा पॅकी म्हणायचे. एक काही अशी नावं असतात प्रेमाने दिलेली. त्याच्यानंतर माझे गुरु मला, आता काही मंडळी जी आहे, जसं मी भजनसाठी जातो कुठे किंवा शास्त्रीय गाणे, मग ते घनसोळकरच म्हणतात, काय रे घनसोळकर कसा आहे घनसोळकर. मग ते आमचे सर बोलले की अरे तुझं प्रेम पण नाव छान आहे, पण शास्त्रोक्त नाव एक, त्याला आध्यात्मिक नाव तू एक प्रेमानंद घनसोळकर कर. ओके. तसं पण ठीक आहे, लोकांची जी आवडीच्या भागाचं म्हणजे जसं एखाद्या आपण मग हिरो असेल, हिरोईन असेल किंवा संगीत क्षेत्रातली नावं, मूळ नावं ज्यांचं असतं त्याच्यापेक्षा एक टोपण नाव म्हणजे ते प्रसिद्धी क्षेत्रातलं जे असतं ते म्हटलं की लोकांना फार आवडतं, आणि तेच प्रेमानंदच्या बाबतीत झालेलं आहे. खरोखर आज आपण या संगीत क्षेत्राच्या बाबतीत आणि गायनाच्या बाबतीत आपण त्यांचा एक अनुभव घेतला. अच्छा, युवा पिढीला पण त्याने एक चांगला संदेश दिलेला आहे. त्यांचं करावं तेवढं थोडं कौतुक आपण केलं पाहिजे, त्यांना शुभेच्छा सुद्धा द्या. धन्यवाद सर, आपण प्रबोधन खूप दिशाला सुंदर अशी आपण मुलाखत दिलीत. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा आम्ही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देत आहोत. खूप 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 धन्यवाद. दत्तासाहेब, तुम्ही आलात आणि मला जो बहुमान दिला, तिथे तुम्ही इंटरव्ह्यू घेतले, त्याबद्दल प्रबोधन दिशा आणि तुमचं मी मनापासून आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.